पुस्तकावर इतकं प्रेम होतं की ते पुस्तकावर प्रेम करणारा व्यक्ती पुस्तक जाळू शकते का? पण त्यांनी मनुस्मृती जाळली. आणि म्हणून प्रेम भीमाची पुस्तका प्रती मनुस्मृती झाडली मनुस्मृती. इधर आवाज कम है, रिदम का भी आवाज कम है. ते कोणामुळे? बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी जर 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली नसती तर तुमचं आमचं महिलांना जीवन इतकं सोन्यासारखं झालं नसतं. या पुरुषांसोबत यांच्यासोबत बसता आलं असतं का? आलं असतं का? हेच करू बाप्पा, शाळाच घ्या लागते. झाडली मनुस्मृती. जाडली मनुस्मृती हे अन्यायकारक पाहो. कोणत्या तारखेला मनुस्मृती जाळलेली कोणती स्त्री इथे येऊन सांगणार आहे, तिला माझ्या गाण्याचं पुस्तक माझ्याकडून बक्षीस मिळणार आहे. कोणत्या दिवशी तारीख त्या वर्षी जाळण्यात आली एवढं सांगायचं आहे. इथे येऊन सांगायचं आहे माझ्याकडून पुस्तक बक्षीस मिळणार आहे त्यांना.
माझ्याकडून 500 रुपयाची धर्मराष्ट्र हिंदूचा तो ग्रंथ परमपूज्य होता हिंदूचा तो ग्रंथ वेदना स्त्रियांना तयापासून भीमरायाने दयाचा झाली आजवर इथे दुर्गती झाली आजवर इथे दुर्गती झाडली मनुस्मृती शिक्षा के लिए लड़ते देखा अरे करोड़ों महिला के भविष्य के खातिर अतीत में प्रयास सावित्री को इतिहास बदलते देखा अरे उपभोगाची वस्तू ठरवून महिलेला मनुवादी को सलामी चल रही होती मजबूरी की जिंदगानी चल रही होती अगर बाबा साहब जैसा मसीहा पैदा ना होता प्रियांश माझा भाऊ कि बाबा साहब जैसा मसीहा पैदा ना होता प्रियांश तो तुम्हारी और मेरी इज्जत नीलामी में आज गुलामी में चल रही होती उपभोगाची वस्तू ठरवून महिलेला उपभोगाची वस्तू ठरवून महिलेला इथे मनुवादानी तिरस्कार आणि म्हणून त्याच्यानंतर काय झालं ज्योतिबा फुलेचा आला बनून चेला अरे ज्योतिबा फुलेचा आला बनून चेला महिला समाज त्याने मुक्ती पथे नेला शिकू शकलो आहोत आणि म्हणून जर तसं झालं नसतं तर पती सोबत आपल्याला सती जावं
गरजने वाला शेर नहीं देखा। आणि म्हणून या गीताचा शेवटचा अंतरा सादर करते आहे। वैचारिक गाणी आहेत, जरा डोक्यात साठवा, कारण विचारवंत आणि वैचारिक गाणी अशीच असतात माय। थोडासा गोंधळ घातला की मोठं मोठं हसायला लागतात, जशा गुदगुल्या लागू राहिल्या तुम्हाला। विकास फुक फुक की चाय पिओ, ठसकाना लागला पाहिजे। चायवाल्यानं तर वांदे केली या देशाची, पुन्हा चायवाला म्हणतात साला। वो दूसरा है, लेकिन नाम तो चाय वाले का बदनाम है। बदनाम कोण है या देशाला? बदनाम कोण केलं? आपल्या देशाला विकून कोण खाल्लं? मग त्या चायवाल्याची का करायची आहे? आता कोणीच बोलणार? सगळ्यांच्या बायकाईचा भाऊ आहे तो। सगळ्यांच्या बायकाचा कोण आहे? काय आहे तो? लाडका नाही, बहिणी लाडक्या आहे। उलटा तीर नको मारो, कुठच्या कुठं चालला जाईल। सगळ्याच्या बायकाचा कोण आहे तो? मग तो तुमचा कोण झाला का? काय झाला? साला ना लेका, साला बायकाचा नवरा म्हणजे त्या माणसाचा साला झाला ना का? तुझ्या मायेचा भाऊ असेल तर तुझ्या मामा, तुझ्या मायचा भाऊ असेल तर तुझ्या मामा, तुझ्या बापाचा तर साला आहे ना का तो? कशी गोष्ट करतो तू? नाते काऊन बदलता लेका? समजलं का तुले? बाई म्हणते तुले असं समजलं? मोदीचं नातं समजलं? मामा मी म्हणते माया, तुझं लग्न व्हायचं जमलं। भीमामुळे आम्हाला माणुसकी मिळाली, भीमामुळे आम्हाला माणुसकी मिळाली, भीमामुळे आम्हाला माणुसकी मिळाली। कानाले हात पुरते का? असं आहे का ते? झुके का नाही साला असं म्हणते? घेऊ का फाईलवर? तुम्ही तर तेच वाट पाहता, मला का माहित आहे का? आणि भीम के नक्के जिगर, भीम के नक्के जिगर। असं कायच करा, काय प्रेम आहे या गाण्यावर रे तुमचं। मनात हे खंबे काढले ना, तसेच हे खंबे आपल्या विचारांचे आपल्या एकमेकांमध्ये आहेत देखी करून, आणि आम्ही अर्धे इकडे टाकतो अर्धे तिकडे टाकतो। याला काही चव नाही संवाद नाही, म्हणून तर आपला सत्यानाश आहे। आजच्या दिवस हा गोंधळ दिसून राहिला, उद्या कोणी कोणाला दिसणार नाही। दिसणार का? आणि भीम के नक्के जिगर, भीम के नक्के जिगर, आधे इधर आधे जणांनाच मजा येऊ राहिली, बाकीचे म्हणते बाई काऊन अशी म्हणते। अरे उड्या मारतील किती हे, उड्या मारतील किती हे, जातीवादी माकड, जातीवादी माकड। आणि काहीच होणार नाही माझ्या भीमरायाचं। मिश्रा बोला ना, संविधान BM रावने लिखा, म्हणलं का नाही? त्या हरामखोराले म्हणाले का कि जो देख रहे हो ख्वाब वो कहां से लाओगे, कि जो देख रहे हो ख्वाब वो कहां से लाओगे? अबे रोशन करने के लिए आफ्ताब कहां से लाओगे? तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही। आणि म्हणा कि जो देख रहे हो ख्वाब वो कहां से लाओगे? रोशन करने के लिए आफ्ताब कहां से लाओगे?
करते हो मनुवादियों, लेकिन 32 डिग्री वाला बाप कहाँ से लाओगे? आणि म्हणून त्या जातीवादी सैतानांना म्हणायचं आहे, आमचं तुम्ही काय वाकडं करू शकत? काय वाकडं करू शकत? क्योंकि हमसे भी वाले हैं कुछ और बात रखते हैं, हमसे भी वाले हैं कुछ और बात रखते हैं। अबे वक्त आने पर दुश्मन के सर पर हाथ रखते हैं। अरे खैरलाल जी का बदला तो हम कब का ले सकते पाटिल, लेकिन गौतम बुद्ध के घराने से ताल्लुकात रखते हैं। अमिताभ बच्चन कुठून आणि कसं किती लोकांना वाटतं वाघाची डरकाळी सारखा करायचा आहे। शुभम भाऊ डोंगरे यांच्याकडून 200 रुपयाची धम्मराशी आली आहे पोर राहो। चलो उठो ये बात, हाँ बाकीचे बसा, टेंशन नका घेऊ, एखादा आगे करना है। हाँ आणि उड्या मारतील किती है, उड्या मारतील किती है, उड्या मारतील किती है। कॅमेरा काकाने क्लिक मध्ये घे। जातीवादी माकड, जातीवादी माकड, बाबा आणि काहीच होणार नाही माझ्या जातीवादी माकड, जातीवादी माकड। हात पकडा ना तुम्ही, या इकडे या, हा इकडे या तुम्ही। आणि हे काय कॅमेरा, आणि उड्या मारतील किती, उड्या मारतील किती, उड्या मारतील किती, आणि उड्या मारतील किती हे जातीवादी माकड, जातीवादी माकड। हात वर करा, हात हात, हा आणि काहीच होणार नाही। जिंदगी बदल गई भारत के संविधान से। अरे क्या उठा ये सालिम जमाना उंगली मुझ पे, क्योंकि ताल्लुकात रखती मैं भीमराज के खानदान से। अन काहीच होणार नाही माझ्या, अन काहीच होणार नाही माझ्या। आणि हात कसा आला पाहिजे, वाघाची डरकाळी आला पाहिजे। हा आणि उड्या मारतील किती हे, उड्या मारतील किती हे जातीवादी माकड, जातीवादी माकड।
म्हणलं होतं विकासजीनं म्हणलं होतं का नाही? म्हणलं होतं बाई. पिक्चरच्या गाण्याचा विषयच नाही ना. पिक्चरच्या गाण्याचाच विषय नाही ना. गाणे आपल्यावर बनतात ना, आपण गाण्याला नाही बनत, गाणे आपल्यावर बनतात. हा काय 19 वर्षाचा अनुभव आहे ना, अभिनेत्री हिरोईन म्हणून काम केलं ना. छोड़ के शहर में चली मेरे बाप, छोड़ के शहर में चली जाऊंगी, छोड़ के शहर में चली जाऊंगी। उसके बाद क्या होगा? तुम मेरे बाद मोहब्बत को तरस जाओगे। वीर गवान में ना राजा का कोई है ना मेरा कोई है, इसलिए अजनबी शहर है।